ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपल्याला जर हे आपले राशी भविष्य आवडत असेल, पटत असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत या गोष्टी पोहोचतील। मराठी भाषिकांचे जे व्हिडिओ आहेत ते प्रचार होत नाही, चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत लवकर पोहोचत नाहीत, वाईट गोष्टी, वाईट व्हिडिओ अशा प्रचार असतील तर ते लवकर होतात, पण चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागतो। तर मित्रांनो, मला सहकार्य करा। जर आपल्याला हे आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून सर्वांना मार्गदर्शन मिळेल। त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा, चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य। हे साप्ताहिक राशी भविष्य 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2023 असे असणार आहे। मेष राशी, या सप्ताहात आपल्याला आपला उत्कर्ष गाठण्यासाठी किंवा आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील, चालून येतील। परंतु या सप्ताहात आपण बोलताना किंवा एखादा संवाद साधताना खूप विचारपूर्वक शब्द वापरावे लागतील, सावधतेने शब्द वापरावे लागतील। का तर आपला एखादा चुकीचा शब्द समोरचा व्यक्ती तो धरून गैरसमज पसरवण्याचा किंवा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे आपल्या कामामध्ये, कदाचित आपल्या उत्कर्षामध्ये, करणाऱ्या कामामध्ये अडचण निर्माण होऊ शकते किंवा ते अडचण निर्माण करतील। तर त्यामुळे आपणच स्वतः बोलताना किंवा संवाद साधताना जर सावधतेने शब्द वापरले किंवा संयमाने बोलला तर कदाचित या अडचणी उद्भवणार नाही, याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे। या छोट्याशा चुकीमुळे ते वादविवाद वाढून विकोपाला जाण्याची सुद्धा शक्यता आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो, याकडे आपण सावधता बाळगणं गरजेचं आहे। याचबरोबर कुटुंबातील एखादी व्यक्तीचे मन परिवर्तन करताना किंवा ते आपल्या मनाविरुद्ध वागत असतील किंवा मनाविरुद्ध काहीतरी गैरसमजाने काही कटकारस्थान करत असतील तर त्यांचा संशय दूर करणे किंवा त्यांचे मत परिवर्तन करण्यासाठी आपल्याला खूप हटास करावा लागेल। त्यामुळे थोडंसं आपल्याला दडपण येऊ शकते, कष्ट वाढवावे लागतील। त्याच्यासाठी आपल्या शक्तीचा व सामर्थ्याचा पूर्ण उपयोग करून कुटुंबामध्ये एखादी जर अशी वादविवादाची परिस्थिती आली किंवा एखादी घटना घडली किंवा काहीतरी गैरसमजातून विकोपाला वाद जाणार असेल तर आपण ती स्थिती जी आहे कुटुंबातली ती एक मोठी व्यक्ती असं समजून घेऊन संयमात आणणे किंवा संयमात आणण्यासाठी प्रयत्न करणे खूप गरजेचं आहे। ते आपल्याला थोडेसे प्रयत्न करावे लागतील। त्यासाठी कदाचित या सप्ताहामध्ये आपल्याला दडपण सुद्धा थोडेसे येऊ शकते, पण आपण संयमाने, सामर्थ्याने या सर्व जर गोष्टी हाताळल्या तर कुटुंबावर येणाऱ्या अडचणी आपण दूर करू शकाल आणि नंतर ज्यांचे मत परिवर्तन करायचे होते त्याचे मत परिवर्तन आपोआप होईल। यासाठी आपल्याला सायात कष्ट करावे लागणार नाही। जर या गोष्टी आपण या सप्ताहात फॉलो केले तर आपल्याला याचा लाभ होईल। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहेत 30, 2 आणि 3। शुभ अंक आहे 8 आणि रंग आहे राखाडी, याचा आपण लाभ करूया। वृषभ राशी, या सप्ताहात जुनी पाठदुखी किंवा पायदुखी किंवा आधी फ्रॅक्चर झालेले असे हाड या संबंधित काहीतरी व्याधी पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे किंवा त्यामुळे पुन्हा आपल्याला त्रास होऊ शकतो। त्यासाठी आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे आरोग्याकडे। त्याचप्रमाणे या सप्ताहात नवीन काही शिकण्याची आपली उमेद असेल ती उमेद येईल किंवा काही शिकायचे अर्धवट राहिले होते ते शिकता येईल। त्यानुसार आपल्याला एखादी गोष्ट आत्मसात करून शिकता येण्याची संधी प्राप्त होणार आहे। आपल्याला आपल्या मनाप्रमाणे त्या शिक्षणाच्या बाबतीत जी अडचण येते दूर होऊन यश मिळणार आहे, यात काही संशय नाही। त्या संबंधित सर्व अडचणी दूर होतील। मित्रपरिवारासहित एखाद्या लहानशा पिकनिकचे आपण नियोजन कराल, त्यांच्यासोबत आपण वेळ घालवाल, जेणेकरून आपल्याला जो मानसिक त्रास झाला आहे किंवा मानसिक स्थिती बिघडली आहे तर त्यांच्या मित्रांच्या सहकार्याने किंवा सहाय्याने त्यांच्या बरोबर घालवलेल्या वेळामुळे त्या थोडेसे दडपण दूर होईल आणि आपल्याला रिफ्रेश झाल्यासारखे वाटेल, आपण रिफ्रेश सुद्धा व्हाल। त्यासाठी जर आपण प्रयत्न केला तर चांगली गोष्ट आहे। स्वतःसाठी वेळ द्या, वेळ काढा। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 31, 4 आणि 5, म्हणजे 31 नोव्हेंबर, 4 आणि 5 ऑक्टोबर। शुभ अंक आहे 4 आणि रंग आहे आकाशी निळा, याचा आपण लाभ करूया। मिथुन राशी, आपले विचित्र वर्तन किंवा अतिस्वार्थपणामुळे आपल्या जे काही काम करतात त्याच्यातून आपल्याला ह्या सप्ताहात कदाचित त्रास होऊ शकतो। मानसिक त्रास होऊन मानसिक संतुलन जे आहे
ते सुद्धा बिघडू शकते. अशा काही गोष्टी आपल्या अतिस्वार्थपणामुळे घडणार आहे, ते याकडे लक्ष द्या. या दरम्यान आपण शांत व संयमी राहून विचार करा. वाहन चालवताना सतर्क राहा, व्यवस्थित वाहन चालवा, म्हणजे लक्ष देऊन चालवा. का तर घातपात होण्याची सुद्धा या सप्ताहात थोडी शक्यता आहे. मी तुम्हाला घाबरवत नाहीये, पण समजा गाडी लागेल, कदाचित दुसऱ्याच्या चुकीमुळे सुद्धा आपल्याला त्याच्यातून नुकसान होऊ शकतं. त्यामुळे त्याकडे सतर्क राहणे खूप गरजेचं आहे. अति विचारामुळे कामावर आपले लक्ष लागणार नाही व त्याचा परिणाम आपण करत असलेल्या कामावरती होईल. त्यानंतर वरिष्ठ आपल्यावरती रागवतील, काही नोकरीत सुद्धा त्यामुळे हलचल होऊ शकते आपल्या चुकीमुळे. त्यामुळे अति विचार करू नका, लक्ष देऊन त्या कामे करा. आपल्या सहकर्मी किंवा कुटुंबातील व्यक्तीकडे चुकीचे वागल्यामुळे कदाचित आपली प्रतिमा या सप्ताहात मलिन सुद्धा होऊ शकते. विचार करणे, यावरती विचार करणे खूप गरजेचे आहे. त्यानुसार आपण जर वागा. जर एखादं टेन्शन असेल तर त्यावरती मात करून तो सोडवण्याचा प्रयत्न करा. परंतु ते टेन्शन डोक्यात घेऊन जर आपण सतत चिडचिडपणा किंवा इतर काही गोष्टीकडून वागत असाल तर कुटुंबाच्या आणि आपल्याला सहकर्मी असलेल्या व्यक्तींच्या मनामध्ये आपली प्रतिमा मलिन होईल. त्यामुळे त्याचा आपल्याला पुढे जाऊन मोठा त्रास सुद्धा होऊ शकतो. तर ज्या काही गोष्टी आहेत त्या शांत संयमाने पूर्ण करा, लक्ष द्या. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 3 आणि 5, शुभ अंक असणार आहे 8 आणि रंग असणार काळा. याचा आपण वापर करून घ्या. कर्क राशी, या सप्ताहात जोडीदाराचे आजार किंवा त्यांच्या अडचणी सोडविण्यात आपला वेळ व्यस्त असेल किंवा आपण त्यानुसार व्यस्त असाल. त्यांच्या आरोग्याबद्दल आपल्याला विशेष काळजी वाटेल. ह्याच कारणामुळे कदाचित आपला हा सप्ताह ताणतणावपूर्वक जाऊ शकतो. मानसिक त्रास थोडासा होऊ शकतो, शारीरिक त्रास थोडासा होऊ शकतो. त्याचबरोबर आर्थिक गोष्टी मनाप्रमाणे खर्च न करता आल्यामुळे सुद्धा आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो किंवा आपण बचत न करता आल्यामुळे ताणतणाव वाढू शकतो. कुटुंबाचा भार कदाचित आपल्याला या सप्ताहात अतिरिक्त सांभाळावा लागू शकतो किंवा लागेलच. मनातून दुःख असून सुद्धा ते आपल्याला प्रकट करता येणार नाही, अशा काही गोष्टी सुद्धा घडतील. परंतु आपण संयमी राहणे खूप गरजेचे आहे. हताश होऊ नका. आलेली परिस्थिती नक्की बदलेल. बदलण्यासाठी आपण जे प्रयत्न करणार आहात त्यात सुद्धा आपल्याला यश मिळेल. परंतु आपण आपल्या बोलण्याकडे किंवा वागण्याकडे थोडासा संयमीपणा ठेवा. या सर्व गोष्टींचा भार आपल्यावरती पडल्यामुळे कदाचित आपली चिडचिड वाढू शकते आणि चिडचिड वाढून आपल्याला त्याचा मानसिक त्रास होणार आहे. दुसऱ्याला काय त्याचा त्रास होणार नाही. परंतु आपण शांत व संयमी राहून जर या सगळ्या परिस्थिती हाताळल्या तर आलेली अडचण किंवा जोडीदाराचे आरोग्य किंवा जोडीदाराच्या आयुष्यात आलेली अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला यश मिळू शकते. आपण त्याच्यात विजयी होऊ शकता. त्याकडे लक्ष द्या. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 30, 1 व 5, शुभ अंक असणार आहे 7 व रंग असणार आहे पांढरा. याचा आपण वापर करून घेऊ शकता. सिंह राशी, आपले सहकर्मी किंवा मित्रपरिवार किंवा कुटुंबातील एखादी जवळची व्यक्ती यांच्या स्वार्थीपणाचे वागणे पाहून आपल्याला हताश व हतबल झाल्यासारखे वाटेल किंवा आपल्याला नैराश्य येऊ शकते की असे की ते सारखे फक्त स्वतःचाच विचार करत आहेत, आपला विचार करतो असं सांगून किंवा वरवरचं प्रेम करत आहेत किंवा वरवरचे वागत आहेत. अशा वागल्यामुळे कदाचित आपल्याला थोडंसं नैराश्य येऊ शकतं किंवा एखादं टेन्शन सुद्धा त्यांच्याबद्दल आपल्याला होऊ शकतं. हतबल झाल्यासारखं सुद्धा आपल्याला या सप्ताहात यामुळेच वाटू शकतं. कदाचित आपल्याला मानसिक तणाव, नैराश्य येऊ शकते. परंतु अशा गोष्टीकडे जास्त लक्ष न देता आपण फक्त कर्तव्याचं पालन करा, कर्तव्यानुसार वागा. ते कसे वागतात त्यांना वागून द्या, त्याकडे लक्ष देऊ नका. मात्र आपण कर्तव्य चुकू नका, आपल्या कर्तव्यानुसार वागा. त्यांचा या सर्व गोष्टीचा आपल्या शरीरावर त्रास होऊ शकतो. कदाचित त्यामुळे आपल्याला त्रास होणार आहे. शारीरिक पुन्हा व्याधी, आताच शारीरिक व्याधीतून आपण उठलेला आहात, परंतु अशा सगळ्या टेन्शनामुळे कदाचित पुन्हा आपल्याला शारीरिक त्रास दुसऱ्या पद्धतीचा होऊ शकतो. याकडे सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कदाचित इतर लोक आपल्या मनाप्रमाणे वागणार नाहीत किंवा आपल्या शब्दाला किंमत देणार नाहीत. अशा काही घटना घडतील आणि याचा थोडासा आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो. सध्या पार्टनरशिपचे व्यवहार जे आहेत ते करणे किंवा त्याच्यात वाढीव काही गोष्टी करणे सध्या टाळा. सध्याचा काळ त्या गोष्टीसाठी अनुकूल नाही आहे. पण अशा जर गोष्टी आपण करायला जाल आणि पुन्हा जर नैराश्य आले तर त्याच्यातून उठणे पुन्हा कठीण होऊ शकते. त्यासाठी सध्या पार्टनरशिपचे व्यवहार मोठे, आता चालू असलेली पार्टनरशिप राहून द्या, पण दुसरी पार्टनरशिप करायची असेल किंवा त्याच्यात असलेल्या पार्टनरशिपमध्ये मोठं काहीतरी वाढवायचं असेल तर सध्या तो काळ बरा नसल्या कारणाने थोडंसं थांबा, पुन्हा त्याचा विचार करता येईल. साधारणतः या सर्व गोष्टी या सप्ताहातल्या आपण लक्षात ठेवल्या, जर इतरांवरती अपेक्षा जास्त ठेवल्या नाही तर आपल्याला त्याचा मानसिक त्रास होणार नाही. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 31, 1 आणि 5, शुभ अंक असणार आहे 9 आणि रंग असणार आहे लाल. याचा आपण लाभ करून घ्या. कन्या राशी,
या सप्ताहात अशा काही घटना घडतील ज्यात आपण भावनिक व्हाल, परंतु आपण आपल्या भावना इतरांपर्यंत प्रदर्शित करू नका किंवा बोलून दाखवू नका किंवा समोरच्याला आपल्या भावना कळतील आपल्या चेहऱ्यावरती, वागण्यावरती, असेही काही वागू नका. हे जर असे आपण वागलात, जर त्यांना कळण्यासारखे वागला, तर हे आपल्याला हानिकारक ठरणार आहे. एखाद्याला आपले ढोंग सुद्धा वाटू शकतं आपलं दुःख. त्यामुळे न दाखवण्यातच आपलं हित आहे, याकडे आपण लक्ष द्या. समोरील व्यक्ती आपल्याला समजून घेत नाही, याच रागामध्ये आपला राग किंवा चिडचिडपणा वाढू शकतो, जास्त निर्माण होऊ शकतो. परंतु इतर लोकांवरती अपेक्षा ठेवणे हेच मुळी चुकीचं आहे. हे आपल्या लक्षात अजूनपर्यंत येत नाही, तर ही आपली चूक आहे. ही चूक मान्य करा. इतरांवरती जास्त अपेक्षा ठेवू नका. हे चुकीचं आहे, लक्षात घेणे गरजेचं आहे. चुकीच्या व्यक्तीकडनं पुन्हा चुकीची अपेक्षा करणं ही सुद्धा मोठी चूक आहे. आपण अपेक्षा करत असाल पण चुकीच्या व्यक्तीकडनं करत असाल, ती सुद्धा एक मोठी चूक आपल्याकडनं ठरू शकते, चूक घडू शकते. त्यामुळे या सप्ताहात कोणावरही अति अपेक्षा ठेवणे चुकीचे असेल, ते चुकीचे आहे, हे लक्षात घेणं गरजेचे आहे. शारीरिक ऊर्जा कमी असल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे कामावर कदाचित दुर्लक्षपणा होईल. त्यामुळे कामावर त्याचा परिणाम होऊन करिअरवरती सुद्धा, आपल्या भवितव्यावर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो. यासाठी सावध राहणे खूप गरजेचं आहे. सर्वसाधारण या सप्ताहात जर ह्या गोष्टी आपण फॉलो केलात तर आपल्याला त्याचा त्रास होणार नाही. याकडे लक्ष द्या. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 31, 3 आणि 5. अंक असेल 3 आणि रंग असेल पिवळा. याचा लाभ करून तुळ राशी. या सप्ताहात आपल्याला अचानक लांबचे प्रवास करावे लागू शकतात, परंतु या प्रवासात शारीरिक हानी सुद्धा होण्याची शक्यता आहे. जर प्रवास टाळता येईल किंवा पुढे ढकलता येईल किंवा पुन्हा काहीतरी त्याच्यावरती पर्याय व्यवस्था जर आपल्याला करता येत असेल तर शक्यतो बघा, या सप्ताहामध्ये शक्यतो लांबचे प्रवास करणे टाळणे आपल्यासाठी अतिउत्तम असेल, हिताचे असेल. आपल्या समोरील व्यक्तीच्या म्हणजे अपोजिट व्यक्तीच्या बद्दल आपल्या मनात जे चुकीचे भ्रम निर्माण झालेले आहेत, ते भ्रम कसे दूर होतील यासाठी आपण प्रयत्न करा. कारण ते भ्रम आहेत. आपण चुकीची कल्पना करून, भ्रामक कल्पना करून घेऊन आपण त्यांच्याबरोबर चुकीचे वागत आहात. त्याचे परिणाम कदाचित आपल्याला कालांतराने भोगावे लागतील, आता जरी भोगावे लागले नाही तरी. परंतु समोरील व्यक्तीचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय, त्याच्याबद्दल शहानिशा केल्याशिवाय आपलं मत त्याच्याबद्दल निर्माण करू नका, चुकीचे तरी करू नका. याकडे आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्यासाठी आपल्याला वेळ व धन या सप्ताहामध्ये खर्च करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी सहकर्मी आपल्याला मनाप्रमाणे साथ देणार नाही, त्याचा थोडासा आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो, घात होऊ शकतो. कदाचित आपण समजा आजारी व्यक्तीसाठी आपण सुट्टी घेतली आणि आपलं जे काम आहे ती सहकर्मी करणार असेल असं आपल्याला त्यांनी आश्वासन दिलं असेल, परंतु ऐनवेळी ते काम करणार नाहीत आणि ते आपल्याला त्रास देऊ शकतात. म्हणून त्यासाठीच आपण आधीच त्यांच्यावरती अपेक्षा ठेवू नका किंवा त्यांना ते काम सांगितलं असेल तरी सुद्धा पर्यायी व्यवस्था म्हणून दुसरी व्यवस्था सुद्धा आपण तयार ठेवा. एकावरतीच अवलंबून राहणे कदाचित आपल्याला महागात पडू शकते. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 1, 2 आणि 5. शुभ अंक आहे 3. रंग आहे पिवळा. याचा आपण लाभ करून घ्या. वृश्चिक राशी. घडलेल्या घटना किंवा अघटित गोष्टी ज्या घडून गेल्या आहेत त्याच्या पाठी लागणे किंवा त्याच्याबद्दल जास्त विचार करणे सध्या आपण सोडून द्या. पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठीच आपण तयार राहा किंवा त्याच आपले शहाणपण असेल. जुन्या गोष्टी उगाळून व त्यात रमून काही आपल्याला निष्पन्न होणार नाहीये, उलट मानसिक त्रासच त्याबद्दल आपल्याला होऊ शकतो. याकडे लक्ष द्या. घडलेल्या गोष्टी मागे कोण जबाबदार आहे ह्या शोधण्याचा प्रयत्न करण्यात काहीच हरकत नाही, म्हणजे उपयोगच नाहीये. काही गोष्टीच नाही मिळणार आहे त्याच्यातून किंवा ते चुकीचंच आहे. घडलेल्या गोष्टीबद्दल आता काय करता आणि कोणाला जबाबदार ठरवणार आहात, तर ते दुसऱ्याला जबाबदार ठरवण्यातच आपला वेळ जर जात असेल तर चुकीचं आहे, ते जाऊ नये. आता ती जबाबदारी ओळखून आता तरी आपण व्यवस्थित वागण्याचा प्रयत्न करा. आलेल्या अडचणी दूर होतील. सुखद आयुष्य कसे जगता येईल, पुढील आयुष्य म्हणजे आपण आता ह्या लहान व्यक्तीसाठी नाही, हे ज्येष्ठ व्यक्तींसाठीचं आजचं राशी भविष्य आहे, साप्ताहिक राशी भविष्य किंवा त्यांच्यासाठी हे जास्त मार्गदर्शन आहे. तर पुढे कसं व्यवस्थित जगता येईल याकडे आपण लक्ष देऊन त्यानुसार वागून वाटचाल करणे आपल्याला खूप गरजेचं आहे. आपली लढाई आपल्यालाच लढावी लागणार आहे. आता कोणीही सध्या आपली साथ देणं कठीण आहे, कारण आधी आपण चुकीचे वागलात किंवा चुकीचे केलं, त्यामुळे हे खापर आपल्यावरती फुटलेलं आहे आणि त्यानुसार आपल्याला तो त्रास भोगावा लागत आहे. मी काय सांगतोय या गोष्टी मी थोडक्यात सांगते. आपल्या पूर्ण विषय आपल्या लक्षात आलं असेल की काय घडलं होतं आणि कशामुळे घडलं होतं. घडलेल्या गोष्टीचा आपल्यावरती लोकांनी
आक्षेप केला, आरोपही घातला, पण त्याला पूर्ण जबाबदार आपण नव्हता, तरी सुद्धा थोडी जबाबदारी आपली होती, त्यामुळे सर प्रकार घडलेला आहे. पण आता पुन्हा या गोष्टी घडणार नाही याकडे आपण लक्ष द्या. स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करा, इतरांवर अवलंबून राहू नका, याकडे लक्ष द्या. या सप्ताहातील आपल्यासाठी शुभ तारखा असतील 4 आणि 5, रंग अंक असेल 9 व रंग असेल शेंदूर, याचा आपण लाभ करून घ्या. धनुराशी, आपण आपल्या कुटुंबासाठी किंवा मित्र परिवारासाठी, कुटुंबातील सदस्यांसाठी जे काही कष्ट मेहनत घेत आहेत ते कदाचित त्या आपल्या कष्टातून मेहनतीतून ते नाराज असतील किंवा नाखुश असतील, परंतु आपण आपली जबाबदारी करत राहा. आता सध्याच्या परिस्थितीनुसार आपली सुद्धा परिस्थिती बरी नाहीये किंवा आपल्या हातीपायी ते होत नाहीये, हे समोरच्या व्यक्तीच्या जर लक्षातच येत नसेल तर आपण किती करणार आणि काय करणार. यासाठी शक्यतो आपली जबाबदारी म्हणून आपल्याला जे जे काही गोष्टी करता येतील त्या करा. त्याच्या वरच्या करण्यात जाऊ नका, कारण त्याचं त्यांना काही किंमत राहणार नाही आणि उलट नाव ठेवायची ती लोक नावं ठेवत राहतील, त्याचा मानसिक आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणून जबाबदारी ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्याच पूर्ण करा, त्या पूर्णपणे करण्याचा आपण संकल्प करा आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. कौटुंबिक कारणामुळे कदाचित आपल्या मनामध्ये, अशाच काही गोष्टीमुळे कौटुंबिक कारणामुळे कदाचित आपल्या मनामध्ये नैराश्य येऊ शकते किंवा सतत काहीतरी आपल्याला वाईट वाटू शकते आणि आपण डिप्रेशन मध्ये सुद्धा या गोष्टीतून कदाचित जाऊ शकता. पण असं न करता, मनाची स्थिती बिघडू न देता आपण शांत व संयमी राहा. सतत आपले मित्र किंवा मैत्रीण यांच्याशी बोला, यांच्याशी वार्तालाप राहा, त्यांच्याबरोबर कनेक्ट व्हा, जुन्या मित्रमैत्रिणींबरोबर त्यांच्याशी बोला, मन रमवा किंवा त्यांच्याबरोबर थोडेसे फिरून या, जेणेकरून आपली निराशा दूर होईल आणि आपल्याला ताजे तणाव असल्यासारखे वाटेल, म्हणजे फ्रेश असल्यासारखे वाटेल आणि त्यामुळे पुन्हा परत असलेल्या गोष्टीसाठी आपण रिफ्रेश होऊन कामं करू शकतात. स्वतःला म्हणजे कसं आहे, आता स्वतःला आपण सुधरवून घेण्यासाठी किंवा स्वतःत बदल करण्यासाठी आपण जे काही प्रयत्न करणार तेच आपल्या फायद्याचे सध्या ठरणार आहे. आपण दुसऱ्यासाठी जे बदल करायला जाणार किंवा बदल घडवण्यासाठी जर जाल तर ते आपल्याला नुकसानदायी ठरेल किंवा ते याच्यात यश मिळणार नाही सध्याच्या परिस्थितीतून, तरी हे असे दिसून येते. त्याचबरोबर स्वतःला दोष देऊ नका, इतरांच्यावरती दोष काढायला जाऊ नका, इतरांचे दोष काढायला जाऊ नका. कालांतराने परिस्थिती बदलेल, कोण योग्य होतं कोण अयोग्य होतं ते कळेल. या गोष्टींवरती विश्वास ठेवा, नियतीवर विश्वास ठेवा, त्यानुसार आपण वागा. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 31, 5, शुभ अंक असेल 9 आणि रंग असेल शेंदुरी किंवा भगवा रंगाचा आपण वापर करून घेऊ शकता. मकर राशी, हा सप्ताह आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला फारसा चांगला नसेल, त्यामुळे आधीच आपण आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील जबाबदारी नाकारणे सुद्धा आपल्याला खूप महागात पडू शकते. नाकारणे किंवा त्यापासून पळ काढणे आपल्याला हानिकारक ठरू शकते. आता तरी आपण आपली जबाबदारी ओळखून त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करा, त्यांच्यासाठी प्रयत्न करत राहा. जरी आपण 100% त्यांच्यासाठी देऊ शकत नसला तरी सुद्धा आपल्याला जितकं होत आहे तितकं तरी आपण कुटुंबासाठी हातभार लावणे किंवा त्यांना मदत करणे खूप गरजेचे आहे. गुप्त शत्रू पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न करतील, सावध राहा. आपली एखादी लहानशी चूक सुद्धा जर त्यांच्या हाती लागली तर त्याचा मोठा ते बावाळा करू शकतात किंवा मग पोलीस त्यांच्या हातात मिळालं तर ते पूर्णकडे पसरून आपल्याला जास्त त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यासाठी आपण सावध राहा. नवीन रणनीती आखा, आपल्याला नक्कीच विजय मिळेल, आपल्याला यश संपादन करता येईल. परंतु या सर्व गोष्टीसाठी आपण प्रामाणिक राहणे, सतर्क राहणे, आळशीपणा दूर करणे हे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. आपण फक्त दुसऱ्यांवरती अवलंबून दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून गोळी मारण्याचा प्रयत्न करत असाल तर ते चुकीचं ठरेल आणि त्यात यश मिळणार नाही. मी काय सांगतो या विषय लक्षात आला असेल. कुटुंबासाठी, कुटुंबाच्या हितासाठी जे काही आपल्याला प्रयत्न करता येईल ते जबाबदारीने पूर्ण करा. जरा जबाबदारी आपण सोडून पळण्याचा प्रयत्न करत असाल तर ते हानिकारक जास्त ठरेल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 31, 1 आणि 3, शुभ अंक असेल 8 आणि रंग असेल काळा, याचा आपण लाभ करून घ्या. कुंभ राशी, या सप्ताहात विलंबित असलेले पैशांचे मोठे व्यवहार, आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. खरेदी विक्रेती या गोष्टीतून आपल्याला लाभ होईल. जुनी वस्तू जर विकायची होती किंवा नवीन वस्तू कुठली विकत घ्यायची होती तर त्याच्यातून थोडंसं कन्सेशन किंवा अशा गोष्टीतून आपल्याला फायदा होईल. आपल्याला या आर्थिक लाभ झाल्यामुळे मोठी गुंतवणूक सुद्धा या सप्ताहात करता येईल. आधी घेतलेला एखादा निर्णय कदाचित आपल्याला ह्यावेळी त्रासदायक ठरू शकतो, हानिकारक ठरू शकतो.
आधी आपण एखादा विषय घाई गडबडीत घेतला, विचार केला, निर्णय घेतला आणि त्यानुसार आपण वागलं किंवा काही गोष्टी केल्या घाई गडबडीने आधी चुकीमुळे, त्याचा कदाचित या सप्ताहामध्ये आपल्याला त्रास होऊ शकतो. त्या गोष्टी आपल्याला हानिकारक ठरू शकतात. तर याकडे लक्ष द्या, सावध राहा. कठीण परिस्थिती असली तरी आपण संयमी राहून तो प्रसंग व्यवस्थित हाताळू शकतात, यात काही संशय नाही. परंतु आपल्याला संयमी राहणे खूप गरजेचे आहे. बोलताना शब्दावरती नियंत्रण ठेवणे, रागावरती नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आपल्या कुशाग्र बुद्धीने आपण त्यातून बाहेर नक्की पडू शकता, आलेल्या संकटातून नक्की बाहेर पडू शकता. परंतु संयमी शांत राहून कामे करणे हिताचे आहे. आपल्या भाषेवर व शब्दांवरती संयम व नियंत्रण ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. सर्वसाधारण या सप्ताहामध्ये मोठी गुंतवणूक करता येईल. आपल्याला आलेले संकट, आधी केलेल्या चुकांचं संकट किंवा त्याचं प्रायश्चित आपल्याला भोगावं लागू शकते. भोगावं लागलं तरी सुद्धा आपण त्याच्यातून सहजरित्या बाहेर पडू शकतात. फक्त शब्दांवरती संयम ठेवा, संयमाने कामे करा, यश नक्की मिळेल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 3, 4 आणि 5. शुभ अंक असेल 3 आणि रंग असेल पिवळा. याचा आपण लाभ करू. मीन राशी, या सप्ताह आपल्यासाठी आरोग्यासाठी छान असेल. परंतु एखाद्या छोट्याशा चुकीमुळे किंवा पुन्हा आळसपण केल्यामुळे आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते. जर आपल्याला आराम करायचाच असेल तर पूर्ण विश्रांती घेणं सुद्धा गरजेचं आहे. विश्रांती घ्या, त्यानंतर कामाला लागा. जर बरं वाटत नसेल तर आणि कामं करायला गेला तर त्याचा जास्त त्रास होऊ शकतो. याकडे लक्ष द्या. मनात नसतानाही आपल्याला कुटुंबातील व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करावे लागू शकतात. म्हणजे कुटुंबातलीच एखादी फॅमिलीतली व्यक्ती आहे ज्याच्यावर आपण कधीच आर्थिक व्यवहार, पैशाचा व्यवहार केला नव्हता, परंतु कदाचित आता मनात नसताना सुद्धा आपल्याला त्यांना उधार पैसे द्यावे लागतील. कदाचित तशी मोठी मदत सुद्धा ते आपल्याकडे मागू शकतात. तर त्याकडे लक्ष द्या. जितके होईल तितकीच मदत करा. व्यवहाराच्या बाहेर म्हणजे आपल्या शक्तीच्या पलीकडे आपण जर करायला जाल, एकाकडनं घेऊन जर उसने देत असाल किंवा ती व्यक्ती कुठनं तरी उधार घेत असेल आणि आपल्याला जामीन राहायला सांगत असेल तर सावध राहा. अशा गोष्टी करायला जाऊ नका. परंतु कुटुंबाच्या कल्याणासाठी आपल्याला थोडासा आर्थिक व्यवहार मोठा सुद्धा करावा लागू शकतो. पैसे उसने इतरांसाठी, कुटुंबाच्या व्यवहारासाठी किंवा कुटुंबाच्या लोकांसाठी आपल्याला घ्यावे लागू शकते. कितीही घाई गडबड असली तरी, एकंदरीत मला काय सांगायचं आहे, कितीही घाई गडबड असली तरी सुद्धा पैशाचे व्यवहार करत असताना आपण लेखी व्यवहार मुद्दाम करा. म्हणजे गॅरंटी देत असताना किंवा कुठेही असताना एक प्रकारचा आपण व्यवहारिक जी गोष्ट करणार आहात ती कागदोपत्री कुठेतरी अग्रीमेंट म्हणतात की नाही, त्या पद्धतीने करा. उगाच तोंडाने बोलून, तोंडाने सांगून घेऊन एखादी गोष्ट करायला जाल म्हणजे त्या गोष्टीमध्ये कदाचित आपल्याला आर्थिक व्यवहारासाठी जास्त त्रास होऊ शकतो. तर या जर साधारणतः गोष्टी आपण लक्षात घेतल्या की जर आळसपणा सोडून कामाला लागलात आणि त्याचबरोबर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसाठी जर पैसे काढावे लागत असेल तर पूर्ण विचारपूर्वक काढा. अग्रीमेंट व्यवस्थित वाचा. चुकीचे वाचणं किंवा घाई गडबडीत वाचणं यामुळे आपल्याला नुकसान होऊ शकतो. त्याकडे लक्ष द्या. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 31, 1 आणि 5. शुभ अंक असेल 1 आणि रंग असेल पिवळा. चला आता पुन्हा पुढच्या सप्ताहात भेटू. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.